नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ॲडिशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन। आता बघा, आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं की अल्जेब्रिक एक्सप्रेशन नेमकं काय असते, त्याचे टाइप्स कोणकोणते असतात हे आपण अगोदरच बघून घेतलेलं आहे। तर आपल्याला त्याच्यामध्ये होणारे जे वेगवेगळे ऑपरेशन्स असतात, म्हणजे ॲडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, तर या गोष्टी आता आपल्याला बघायच्या आहे। त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट जो आहे तो सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे। तर हे सर्व बघत असताना आता आपण आज जो टॉपिक डिस्कस करणार आहे, शिकणार आहे, त्याचं नाव आहे ॲडिशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स। आता ॲडिशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स करत असताना त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागते की ॲडिशन हे मोनोमियल्सचे होते, बायनॉमियल्सचे होते, ट्रायनॉमियल्सचे होते आणि पॉलिनॉमियल्सची पण होत असते। पण ॲडिशन करत असताना, सबट्रॅक्शन करत असताना किंवा मल्टिप्लिकेशन सुद्धा करत असताना तर आपण आता या ठिकाणी ॲडिशनचा विचार करू। तर ॲडिशन करत असताना आपल्याला काय करायचं आहे की जे कोएफिशियंट्स असतात तर त्यांना ऍड करावं लागणार आहे। पण ॲडिशन करत असताना त्यांच्या समोर जे साइन्स असतात तर ते साइन सुद्धा आपल्याला अगोदर समजून घ्यावे लागणार आहे की कोणतं साइन कशा प्रकारे त्या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे। दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की व्हेरिएबल्स। आता जर व्हेरिएबल्स सारखे असले किंवा त्याच्यावर जी डिग्री असते तर ते जर सारखी असली तरच आपण त्याचे ॲडिशन करू शकतो, किंवा जर डिग्री सारखी नसली तर आपण त्याची ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकत नाही। तर आपण कोणत्या अशा अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सची ॲडिशन करू शकतो, तर त्यांचे जे कोएफिशियंट्स आहेत त्यांची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या सोबत जे व्हेरिएबल्स आहेत तर त्या व्हेरिएबल्स सेम पाहिजेत, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यावर जी डिग्री आहे तर ती सुद्धा सारखी पाहिजे। जर व्हेरिएबल सेम नसला किंवा जर त्यावर प्रेझेंट असणारी डिग्री जर सेम नसली तर आपण त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सची ॲडिशन करू शकणार नाही। तर आता आपल्याला ॲडिशन मध्ये मोनोमियल्सचे ॲडिशन बघायचे, बायनॉमियल्सचे ॲडिशन बघायचे आणि पॉलिनॉमियल्सचे ॲडिशन बघायचे। त्याच्यानंतर आपण आपला जो प्रॅक्टिस सेट आहे तर तो सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपी अशी कन्सेप्ट आहे, फक्त आपल्याला जे बेसिक गोष्टी असतात तर त्या माहिती पाहिजे। जर आपल्याला बेसिक माहिती असलं तर आपण खूप इझिली ते सर्व गोष्टी सॉल्व्ह करू शकतो। आता आपण काही एक्झाम्पल या ठिकाणी बघणार आहोत की ज्याच्यामध्ये मोनोमियल्स, बायनॉमियल्स आणि पॉलिनॉमियल्स यांची जी ॲडिशन आहे तर ते कशा प्रकारे केली जाते। तर चला मग आपण व्हिडिओला आपल्याला सुरुवात करूया आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स यांची ॲडिशन कशा प्रकारे करतात ते शिकूया। तर बघा, आपल्याला या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला त्याची ॲडिशन करायची आहे। आता या ठिकाणी जे एक्झाम्पल्स आहेत हे सर्व अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स जे आहेत तर यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे। आता ॲडिशन करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ॲडिशन ही नेहमी कोएफिशियंट्सची होते, व्हेरिएबलची ॲडिशन आपल्याला या ठिकाणी करायची नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कोएफिशियंट सोबत आपण दुसरा कोएफिशियंट ऍड करत आहोत तर त्याचा व्हेरिएबल आपण चेक केला पाहिजे, कारण की जर त्याचा व्हेरिएबल सेम असला तरच आपण त्याची ॲडिशन करू शकतो, अदरवाईज करू शकत नाही। जसं की बघा, आपल्याला पहिल्या एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे -3x - 8x + 5x। आता या ठिकाणी जे कोएफिशियंट्स आहेत तर ते आहेत -3, -8 आणि 5। म्हणजे आपले जे कोएफिशियंट आहेत तर ते आहेत -3, -8 + 5। आणि या ठिकाणी आपला जो व्हेरिएबल आहे बघा x x x जो की कॉमन व्हेरिएबल आहे। जर या ठिकाणी जर y असता तर हा +5 जो आहे तो आपण याच्यामध्ये ऍड करू शकलो नसतो, कारण का त्याचा व्हेरिएबल जो आहे तो दुसरा असतो, बरोबर आहे। आता या ठिकाणी सर्वांचे व्हेरिएबल्स सेम आहेत, xच आहे, त्याच्यामुळे आपण हे सगळे जे कोएफिशियंट्स आहेत त्यांना ऍड करू शकतो। आपण सिंपली काय करायचं, जे सर्व कोएफिशियंट्स आहेत त्यांना एका ब्रॅकेटमध्ये घेऊन घ्यायचं, त्यांच्या समोर असलेले जे साइन्स आहेत तर ते पहिले बघायचे, त्याच्यानंतर जो एक आपला व्हेरिएबल आहे कॉमन तो आपण बाहेर घेऊया। आता बघा इकडे काय आहे मायनस। आता मायनस म्हणजे होत असते प्लस, पण आपल्याला साइन जे आहे ते मायनस मध्ये द्यावं लागणार आहे। तर 8 + 3 होता 11 आणि इकडे +5। आता परत प्लस आणि मायनस म्हणजे होते मायनस। आता याचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे। आता 11 मधून 5 गेले 6, आणि या ठिकाणी जे बिगर नंबर असतो त्याची साइन आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते। बघा विद्यार्थी मित्रांनो, तर साइन्स लक्षात कसे ठेवायची त्याची एक सिंपल ट्रिक सांगतो। तर साइन लक्षात ठेवत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर सेम साइन आली, आता सेम साइन आपल्याला माहित आहे की प्लस प्लस असते आणि मायनस मायनस असते। तर सेम साइन मध्ये जर प्लस प्लस आलं किंवा मायनस मायनस जर आलं तर त्याची आपल्याला ॲडिशन करायची असते। आणि जर डिफरंट साइन आली किंवा अपोजिट साइन आली, जसं की प्लस मायनस असते किंवा मायनस प्लस, तर याची आपल्याला सबट्रॅक्शन त्या ठिकाणी करावी लागते। बघा, खूप सोप्या भाषेमध्ये आपण लक्षात ठेवू शकतो, जर सेम साइन आले म्हणजे प्लस प्लस किंवा मायनस मायनस ॲडिशन करायची,
आणि जर डिफरंट साइन आले म्हणजे प्लस मायनस किंवा मायनस प्लस तर त्या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागते. आता बघा तसंच आपण या ठिकाणी केलं मायनस मायनस यांची केली ऍडिशन कारण की सेम साइन होतं. आपला आला आन्सर -11. आता परत हा +5 जसाच्या तसा नंतर मायनस प्लस होता आपला मायनस म्हणजे सबट्रॅक्शन करायचे म्हणजे 11 मधून 5 गेले राहिले 6. मोठ्या संख्येचं साइन म्हणजे बिगर नंबरची साइन आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. आता आपला जो x आहे तर आपण त्या कोएफिशिएंट जवळ त्याला देऊन द्यायचा म्हणजे -6x हे आपलं झालं आन्सर. तसंच आपण आपलं दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. त्याच्यामध्ये दिलेलं आहे 2/3ab - 5/7ab. आता याच्यामध्ये जे आपले कोएफिशिएंट्स आहेत तर त्यांच्या शेजारी असणारे जे व्हेरिएबल्स आहेत ते सेम आहेत म्हणजे आपण या दोघांना सुद्धा ऍड करू शकतो. आता सिंपली काय करणार आहोत 2/3 घ्यायचं त्याच्यामध्ये साइन जे आहे ते आहे मायनसची आणि 5/7. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा फ्रॅक्शन्सची आपण ऍडिशन करतो तर फ्रॅक्शन्सची ऍडिशन करत असताना त्यांचे जे डिनॉमिनेटर्स असतात तर ते इक्वल असावे लागतात. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर्स इक्वल नाहीये मग अशा वेळी आपण काय करतो तर त्यांना इक्वल करू शकतो. त्याच्यासाठी सिंपल एक मेथड आहे क्रॉस मल्टिप्लिकेशनची. 7 2 जा इकडे झाले 14 मधामध्ये साइन आहे मायनसची 5 3 जा 15 अपॉन मध्ये या दोघांची सुद्धा मल्टिप्लिकेशन 7 3 जा 21. बघा विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम करता येत नसतील तर त्याच्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. सर्वात पहिले काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायची म्हणजे 2 7 जा 14 मधामध्ये जे साइन आहे ते साइन घेऊन घ्यायची आणि 5 3 जा 15. त्याच्यानंतर खाली काय करायचं जे डिनॉमिनेटर्स असतात आता हे डिनॉमिनेटर जे आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे म्हणजे 7 3 जा 21. आता बघा 14 मधून जर 15 गेले तर आता आन्सर -1 आणि 21 जसेच्या तसे म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते आहे -1/21. आणि इकडे जे आपले व्हेरिएबल्स होते तर ते आपण या ठिकाणी घेऊन घेऊया. ठीक आहे म्हणजे आपला आन्सर आला -1/21ab. ठीक आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. मी डेफिनेटली त्याचा आन्सर देणार. आता बघा आपलं जे लास्ट एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे -2p² + 7p². आता याच्यामध्ये बघा की हा जो -2 आहे आणि +7 आहे -2 आणि +7 या आपण इकडे जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्स तर सारखे आहेत पण त्यांची डिग्री सुद्धा सारखी आहे. बघा जर डिग्री सारखी नसती तर आपल्याला त्यांना ऍड करता आलं नसतं. तर एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की कोएफिशिएंट सोबत जे व्हेरिएबल्स असतात तर ते सारखे असावे लागतातच पण त्याच्यासोबत जर त्याची डिग्री जर दिलेली असली तर डिग्री सुद्धा सारखी असावी लागते. जर डिग्री जर सारखी नसली तर आपण त्यांना ऍड करू शकत नाही. तर बघा आपण या ठिकाणी कोएफिशिएंट्स ब्रॅकेट मध्ये घेतले आणि त्याचा व्हेरिएबल घेऊन घ्यायचा. आता प्लस मायनस डिफरंट साइन आले तर डिफरंट साइन आले की आपण काय करतो सबट्रॅक्शन म्हणजे -2 मधून +7 सबट्रॅक्ट करायचा. या ठिकाणी आपल्याला आले 5 कारण की जे साइन आहे तर ती बिगर नंबरची लागणार आहे म्हणजे प्लसची म्हणजे आपला आन्सर आला 5p². बघा किती सोपं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी बघितलं की याच्यामध्ये आपण मोनोमियल्सची ऍडिशन केलेली आहे. आता आपल्याला बायनोमियलची ऍडिशन करायची आहे, ट्रायनोमियलची ऍडिशन करायची आहे, पॉलिनोमियल्सची पण ऍडिशन करायची आहे. तर यांची ऍडिशन करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोएफिशिएंटची ऍडिशन करायची आहे, व्हेरिएबल घ्यायचा नाही, तो तसाचा तसा राहू द्यायचा, त्यांची ऍडिशन करायची नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सेम व्हेरिएबल्स असले तर त्यांचीच ऍडिशन करायची अदरवाइज त्यांची ऍडिशन करायची नाही. आता आपण बघणार आहोत की बायनॉमियल्स जे आहेत तर त्यांची ऍडिशन कशा प्रकारे केली जाते. तर बायनॉमियल्सची ऍडिशन करत असताना त्या ठिकाणी दोन मेथड्स आहेत. आपण हॉरिझॉन्टली पण ऍडिशन करू शकतो आणि व्हर्टिकली पण ऍडिशन करू शकतो. तर व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली ऍडिशन कशा प्रकारे केली जाते तर ते आता आपण बघणार आहोत. तर आपल्या या ठिकाणी जे काही बायनॉमियल्स दिलेले आहेत त्या बायनॉमियल्सची ऍडिशन आपल्याला आता करायची आहे. आता बायनॉमियल्सची ऍडिशन करत असताना या ठिकाणी दोन मेथड्स आहेत. पहिला आहे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आणि दुसरा आहे व्हर्टिकल अरेंजमेंट. आता हॉरिझॉन्टल अरेंजमेंट तुम्हाला माहिती आहे की हॉरिझॉन्टली अरेंजमेंट करत असताना आपल्याला ते एक्झाम्पल आडव्या ठिकाणी लिहायचं आहे आणि व्हर्टिकल मध्ये उभं सॉल्व्ह करायचं आहे. तर खूप सिंपल अशा मेथड्स आहेत, फक्त समजून घ्या व्यवस्थितरित्या बघा, त्याच्यानंतर तुम्हाला खूप इझी वाटेल. आता हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना सर्वात पहिले काय करायचं तर जे एक्झाम्पल दिलेलं आहे तर ते या ठिकाणी लिहून घ्यायचं. जसं की 2x + 4y + 3x + 2y. आता बघा आपण अगोदरच बघितलं की जेव्हा आपण ऍडिशन करतो अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सची तेव्हा आपल्याला व्हेरिएबल्स बघावे लागतात आणि जर व्हेरिएबल्स सेम असले तरच आपण त्यांना ऍड करू शकतो, अदरवाइज ऍड करू शकत नाही. जसं की
या 2 सोबत या ठिकाणी जो व्हेरिएबल आहे तो आहे x आणि या ठिकाणी आहे 4y, तर यांची ऍडिशन होणार नाही. तर x व्हेरिएबल असणारा जो कोएफिशियंट आहे त्याच्यामध्येच आपण 2 ऍड करू शकतो. तर या एक्झाम्पल मध्ये आपल्याला बघायला मिळते की 2x सोबत आपल्याला 3x ऍड करायचा आहे. सो आपण या ठिकाणी लिहून घेऊया की 2x + 3x आणि दुसरा जो आहे तो आहे 4y. आता 4y ची जी ऍडिशन आहे तर ते होणार आहे 2y सोबत, कारण का दोघांचे व्हेरिएबल्स सेम असल्यामुळे. आता 2x आणि 3x यांची ऍडिशन होते 5x आणि 4y + 2y यांची ऍडिशन होते 6y. तर हे झालं आपलं आन्सर. बघा किती सिंपल होतं. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की व्हेरिएबल्स सेम असले पाहिजे आणि त्यांच्यावर जर डिग्री असली तर डिग्री सुद्धा सेम असली पाहिजे, तरच त्यांची ऍडिशन करायची नाही. दुसरी गोष्ट, आता व्हर्टिकली कसं अरेंज करायचं. व्हर्टिकली म्हणजे एका खाली आपल्याला एक्झाम्पल लिहायचे. आता फर्स्ट जे आहे आपलं तर ते आहे 2x + 4y. हे झालं आपलं पहिलं एक्सप्रेशन. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे 3x + 2y. बघा, जेव्हा तुम्ही व्हर्टिकली अरेंजमेंट करता तेव्हा सुद्धा व्हेरिएबल्सच्या खाली व्हेरिएबल्स हे सेमच आले पाहिजे, वेगळे व्हेरिएबल्स त्याच्या खाली येता कामा नये. आणि जर आले सुद्धा तर त्यांना ऍड करायचं नाही, त्यांना व्यवस्थितरित्या पहिले अरेंज करून घ्यायचं, नंतरच ऍडिशन करायची. तर बघा 4y + 2y झाले 6y. त्याच्यानंतर याच्यामध्ये +2 आणि 3 होतात 5. म्हणजे आपला आन्सर आला 5x + 6y. बघा किती सोपं होतं. त्याच्यानंतर आपलं जे सेकंड एक्झाम्पल आहे तर ते आहे 9x² y² - 7xy + 3x² y² + 4xy. तर बघा, आता आपण याला पहिले हॉरिझॉन्टली सॉल्व्ह करू, नंतर व्हर्टिकली सॉल्व्ह करू. आता हॉरिझॉन्टली सॉल्व्ह करत असताना आपण काय करतो, एक्झाम्पल पहिले लिहून घेतो. तर बघा आपण एक्झाम्पल लिहून घेऊया. 9x² y² - 7xy + 3x² y² + 4xy. आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट बघायची आहे, ते म्हणजे की व्हेरिएबल्स आणि त्याच्यावर प्रेझेंट असणाऱ्या डिग्रीज. कारण याच्यामध्ये डिग्रीज पण आहेत. बघा, x ची डिग्री 2 आहे, y ची डिग्री 2 आहे, इकडे डिग्री नाही आहे. तर आपल्याला असे व्हेरिएबल्स बघायचे की ज्यांच्या डिग्रीज सुद्धा सेम आहे. आता जर पहिलं जर आपण बघितलं समजा 9x² y², 9x² y², तर हे जे व्हेरिएबल्स आहेत ते आपल्याला इकडे 3 कडे बघायला मिळतात. बघा, सो आपण यांना इकडे घेऊन घेऊ +3x² y². त्याच्यानंतर दुसरी जी आपली टर्म आहे तर ती आहे इकडे बघा -7xy + 4xy. आता बघा या ठिकाणी आपण काय करणार आहोत, ते दोघांची ऍडिशन. 9 + 3 होतात 12, म्हणजे आपला आन्सर आहे 12x² y². आता बघा प्लस मायनस आले डिफरन्स आहे, तर डिफरन्स आल्यानंतर आपल्याला काय करायचं असते, तर सबट्रॅक्शन. आता सबट्रॅक्शन करत असताना 7 मधून जर 4 मायनस केले तर किती राहतात, तर त्या ठिकाणी राहतात -3xy. तर बघा किती सिंपल आहे. फक्त आपल्याला साइन मध्ये होणारा जो चेंज आहे तर तो लक्षात आला पाहिजे. मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं की जर सेम साइन असतील तर ऍडिशन करा आणि जर डिफरंट साइन असतील तर सबट्रॅक्शन करा. आता हेच एक्झाम्पल जे आहे तर ते आपण या ठिकाणी व्हर्टिकली अरेंज करून सॉल्व्ह करून बघू. बघा आन्सर येते का, तर पहिलं आहे 9x² y², त्याच्यानंतर आहे -7xy. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ऍडिशन करायचे आहे 3x² y² + 4xy. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपं असं एक्झाम्पल आहे. आता बघा परत प्लस मायनस आणि प्लस आला म्हणजे डिफरंट साइन आले, तर आपल्याला या ठिकाणी करायचे ते सबट्रॅक्शन आणि बिगर नंबरची साइन त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी होते 9 + 3 12. व्हेरिएबल्स जे आहेत ते जसेच्या तसे. बघा किती सिंपल होतं. तर अशा प्रकारे जर तुम्ही समजून घेतलं म्हणजे नेमका चेंज कुठे होतो, कसा करायचा, काय करायचं, तर खूप सोपं असं युनिट आहे, काहीच डिफिकल्ट याच्यामध्ये नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला आपला जो प्रॅक्टिस सेट बघायचा आहे तर तो आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी आपलं चॅनल अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.